अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आली असून नवीन शासन निर्णय जाहीर झालेला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 करिता अनुदानाचे वाटप. तुम्ही पाहू शकता हे नवीन शासन निर्णय 16 जानेवारी 2026 रोजी म्हणजेच आजच इथे GR आलेला आहे. महाराष्ट्र शासनांतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत तुम्ही पाहू शकता शासन निर्णय काय आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 143,72,72,000 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 57,54,63,000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तरी ते ही तरतूद करण्यात आलेली आहे, मंजूर करण्यात आलेली आहे व वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये तुम्ही पाहू शकता ते 80,01,75,430 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी 32,18,67,792 फक्त इतका निधी संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयात व सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आला आहे. तर आता वित्त विभागाने मंजूर केलेली आहे. तर अर्थसंकल्पीयतून तरतुदीतून 1 वेतन, 6 दूरध्वनी, वीज व पाणी, 11 प्रवास खर्च व 13 कार्यालयीन खर्च या उद्दिष्टीसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 29,55,48,400 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 12,03,40,500 इतका निधी बीम्स प्रणालीवर वितरित केलेला आहे. तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण GR शासन निर्णय आलेला आहे. तर सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालय माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीकरिता वेतन, दूरध्वनी, वीज, पाणी, प्रवास खर्च व 13 कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयातून सोबतच्या विवरणपत्रामध्ये निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आलेला आहे. तर इथे पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामध्ये जे शासन निर्णय क्रमांक देण्यात आलेले आहे 16 जानेवारी 2026 या सोबतचे विवरणपत्र दिलेलं आहे. तरी ते सर्वसाधारण आस्थापना माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 करिता अनुदानाचे वाटप तुम्ही पाहू शकता. इथे जे पूर्ण वाटप दिलेले आहे विभागीय आयुक्त पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर इथे पूर्णपणे संगणक संकेतक, वेतन किती आहे, दूरध्वनी, वीज, पाणी हे पूर्णपणे ते डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. पण आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्य योजना या जिल्हा आस्थापनेसाठी हे वेतन व वेतनतर खर्चासाठी हे GR असणार आहे. हे अनुदानाचे वाटप करण्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट आली असून जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.